रायगडच्या रोहा अष्टमी मोहल्यात 2 ते 3 किलो गोमांस घरामध्ये सापडल्याने एकच खळबळ। दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 8 ची ही घटना आहे। रायगड जिल्हा रोहा अष्टमी येथे एका घरामध्ये गोमांस असल्याची माहिती गोरक्षक कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संबंधित इसमाच्या अष्टमी मोहल्यातील घरावर छापा मारला, परंतु छापा मारण्या अगोदरच घटनेतील आरोपी घरातून फरार झाल्याने घरात त्याची पत्नी हिला पोलिसांनी ताब्यात घेतले। सदर घटनेत पंचनामा करून संबंधित महिलेला व घरामध्ये असलेले गोमांस ताब्यात घेण्यात आले, परंतु सदर आरोपी घटनेवरून फरार झाल्याने गोरक्षक कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला। पोलीस स्टेशन बाहेर एकच गर्दी झाली। जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। त्यामुळे पोलीस स्टेशन बाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु पोलिसांनी त्वरित तपासाचे यंत्र फिरवल्याने आरोपी जमालउद्दीन राहणार कलकत्ता असे आरोपीचे नाव असून सध्या वास्तव्यास रोहा अष्टमी येथे भाडोत्री म्हणून राहत असल्याचे समजते। त्याला रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यामुळे पोलीस स्टेशन बाहेरील वातावरण शांत झाले असून अधिकचा तपास उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे हे करीत आहेत। प्रतिनिधी अक्षय जाधव सह तेज मराठी न्यूज रोहा रायगड। साधारणतः एक 7-7:30च्या दरम्यान आम्हाला माहिती अशी भेटली की अष्टमवरच्या मोहल्ल्यामध्ये एका रूममध्ये गोमांस आढळून आलेला आहे असं। तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जवळजवळ 3 किलो गोमांस तिथे आम्हाला त्या रूममध्ये भेटला आणि भेटल्यानंतर मग मुपडे साहेब असतील, PA साहेब, त्यांना आम्ही सदर जागेवरती बोलवलं आणि त्या इथला जो रहिवासी आहे, हा आमच्या संशयतेनुसार तो इथला रहिवासी नसून तो बांगलादेशचा रहिवासी आहे आणि त्याच्या रूममध्ये जवळपास 3 किलो गोमांस तिथं सापडलाय आणि याच्या आधी सुद्धा तो त्या रूममध्ये गोमांस घेऊन यायचा आणि हे प्रत्येक वेळ व्हायचं, पण ती माहिती आपल्याला मिळत नव्हती। ती यावेळेला आपली ती माहिती मिळाली। धर्मरक्षक हिंदू संघटना असतील आणि सर्व रोहेकर असतील आणि सगळ्या हिंदू संघटना असतील, यांनी त्या जागेवरती आम्ही जाऊन सदर गोमांस आम्ही ताब्यात घेतला। पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आणि कांबळे डॉक्टर असतील, त्यांनी ते व्हेरीफायसाठी पुढे पाठवलेलं आहे लॅबमध्ये। आणि हे जे काही आता जवळजवळ हा 3रा ते 4था गुन्हा आहे हा रोहा शहरामध्ये। मध्यंतरी गाईच्या वासरूला आपल्या सणाच्या आधीच कटिंग करून तिथं सोडला होता। तर जवळजवळ आज ही 5वी ते 6वी घटना ही आणि नुसतं गुन्हा दाखल करून हा विषय सुटला जातो इथल्या इथं, पण ठोस पुरावे असून सुद्धा आरोपी तर सापडला जात नाही। मग आमची सर्व हिंदू संघटनेच्या वतीने पॉलिटिशियनला आणि प्रशासनाला मागणी आहे की हे जे काही गुन्हे करतायत, ही जी चैन आहे, ही जी साखळी आहे, त्याच्या मुळापर्यंत खोलपर्यंत जाऊन सगळे हे जे हे आहे ते बिंग बाहेर आलं पाहिजे, बिंग फुटलं पाहिजे आणि सदर आरोपी हे ताब्यात आले पाहिजेत। आणि ताब्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदू संघटना आक्रमक राहतील आणि तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या इथं ताबा सोडणार नाही, ही आमची सर्वांची मागणी आहे। आजच्या दिवशी रोहा अष्टमीमध्ये गोमांस मिळालेला आहे। हे नक्की हिंदुत्ववादी सरकार आहे का, हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे। कारण ही 3ऱ्यांदा घटना घडलेली आहे की रोहामध्ये गोमांस किंवा गायीला कापलं जाते। जर आमच्या गायीला राज्य शासन गोमातेचा दर्जा देत असेल, राज्यमातेचा दर्जा देत असेल आणि एवढं करून हे प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यावरती कारवाई करून न करता दुर्लक्ष करत असेल आणि ह्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून आलं की हे परप्रांतीय बांगलादेशी आहेत। हाही मूळ मुद्दा आहे की याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन बांगलादेशींचा शोध मोहीम करून की ते जर खरोखरच बांगलादेशी असतील तर त्यांना शोधून त्यांना अटक केली पाहिजे आणि ह्या उद्देशाने की आजूबाजूच्या परिसरामध्ये कोठे हे गोमांस कापलं जातं किंवा गायीला कापलं जातं हे पोलीस प्रशासनाने शोधून त्यावरती कडक कारवाई केली पाहिजे। आणि जर हे कारवाई जर केली नाही तर आम्ही हिंदू धर्मरक्षक सेनेतर्फे एक प्रचंड जन आंदोलन आपल्या समोर उभे करू। धन्यवाद। अष्टमी या ठिकाणी 2 ते 3 किलो गोमांस सापडले, काय सांगाल अधिकची माहिती? दिनांक 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास आमच्या रोहा पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार यांना विश्वसनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की अष्टमी जे आहे, अष्टमी या ठिकाणी एका मुस्लिम युवकाने त्याच्या घरामध्ये एका जर्मन भांड्याच्या टोपामध्ये 2.5 ते 3 किलो गोवंशीय मटण बाळगलेले आहे। अशा इन्फॉर्मेशनवरून तात्काळ रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी काही मिनिटातच पोहोचले। त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ पाचारण करून वैद्यकीय अधिकारी व 2 पंथांच्या समक्ष रितसर ते सॅम्पल जे आहेत मटणाचे ते ताब्यात घेतलेले आहेत आणि ते सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबला पुढील तपासणी कामी पाठवण्यात येत आहे। सदर प्रकरणी सदरचे मटण ज्यांनी आणलेले आहे तर ते कुठल्या तरी गोवंशीची हत्या केल्यानंतर, गाय असेल, बैल असेल किंवा वासू असेल, त्यांची हत्या कुणीतरी अज्ञात इसमाने केल्यानंतर ते मटण जे आहे ते
या जमालुद्दीन नामक इसम जो आहे त्यांनी ते विकत घेतलेलं आहे. त्यांनी अथवा त्याच्या अन्य कुठल्या कुटुंबातील सदस्यांनी विकत घेऊन ते या ठिकाणी आणून स्वतःकडे बाळगलेले आहेत. अशा इसमास आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. पुढील तपास करीत आहोत. आता ते नेमकी गोवंशी हत्या कुणी केली आहे आणि त्याने कुठल्या ठिकाणाहून मटण त्यांनी विकत घेतलेलं या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन करून पुढील कारवाई करीत आहोत.